महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाची जोरदार फेरी सुरू झाली आहे। शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटावर निशाणा साधताना संजय राऊत यांनी वाघ एकटाच चालतो अशा शब्दात आपली भूमिका मांडली। त्याचबरोबर काही नेत्यावर अप्रत्यक्ष टीकाही केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर या चर्चित राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। काही खासदार किंवा नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चामुळे विविध पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत। अशा वेळी राऊत यांच्या वक्तव्याने या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे। शिवसेना फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमधील संघर्ष कायम आहे। दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर टीका केली जात असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। समर्थकांकडूनही सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे। दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि पुढील काळात कोणते राजकीय बदल घडतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे पक्षांतर होऊ शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।